नमस्कार मित्रांनो, आपण आज येडगाव येथील दिलीप दादाभाऊ भोर यांच्या मळ्यामध्ये आहोत. आरा-36ची बाग आहे, एकदम सुंदर. 120-30% कॅनॉपी म्हणता येईल, 110% नाही. फुल ह्या पद्धतीनं कव्हरेज आहे. 30 ते 32 घड प्रत्येक झाडावरती. 90 दिवसामध्ये 16 mm ची फुगवण. एक आदर्श बाग. आणि त्यामध्ये त्यांनी एक छोटासा प्रयोग असा केला आहे की पॉलिथिन टाकलं आहे आणि पॉलिथिन टाकल्यामुळे त्यांना काय फायदा झाला आहे हे जरा आपण पाहून घेऊ. भाऊ नमस्कार. काय वाटतं हे जनरली आपण पॉलिथिन रूटला टाकतो पण मेन सीझनला टाकत नाही, हे तुम्ही पॉलिथिन टाकलं तर काय वाटलं तुम्हाला? सफेद मुळी चांगली या प्रकारे चालू आहे खालून. हां हां. आणि शेंडा कसा वाटला? 100% कॅनोपी झालेली. शेंड झाली. हां हां. म्हणजे सहज मिळाला, सहज सहज मिळाला. तर समजा इतर बागांमध्ये आपण जातो विदाऊट जे पॉलिथिन टाकलेले आहे, तुमच्यात काय फरक वाटतो तुम्हाला? थोडं कमी जास्त फरक आहे साईजमध्ये. हां हां. कॅनोपीमध्ये कॅनोपीमध्ये 110% म्हणलं तरी कॅनोपी. हां. ओके ओके, चालेल. मग भुसभुशीतपणात काय वाटलं? मग अशी आपण उकरत होतो, खूप असं कुठंच वाटत नाही भुसभुशीतपणा. हां, एकदम मोकळं. बरोबर आहे. म्हणजे याचा निश्चितपणे विचार करायला पाहिजे ह्या तंत्रज्ञानाचा. आणि मेन सीझनला जर आपण पॉलिथिन वापरलं तर निश्चित फायदा होतोय. फक्त पाण्याचं नियोजन व्यवस्थित पाहिजे. कसं करता पाण्याचं नियोजन? पाणी उकरूनच खड्डा घेऊन. आणि सेन्सर आहे? सेन्सर पण आहे. सेन्सर पण आहे. म्हणजे सेन्सर पाणी, म्हणजे सेन्सरचं रिडिंग आणि खड्डा घेऊन दोन्हींचा मेळ घालून पाणी देत आहे. धन्यवाद. कारण एक चांगला विषय तुम्ही अभ्यासाला घेतला आहे. आणि बागेची परिस्थिती पाहता हे नक्कीच आपल्याला फायदेशीर दिसतंय. हार्वेस्टिंगच्या वेळेला पुन्हा एकदा आपण भेटू. पुन्हा एकदा याचं काय झालं, कसा माल निघाला, किती गेला आहे, याचा एक व्हिडिओ करू. ओके, धन्यवाद.